तुम्हाला एक गोष्ट ऐकायची आहे, पोपटाची जबाबदारी. तर कृष्णदेवराय नावाचे एक महाराज होऊन गेले. त्यांना त्यांच्या इथं एक पोपट होता. त्यांनी पोपट आणला होता आणि तो पोपट असा होता की तुम्ही कोणता जरी प्रश्न विचारलात तरी त्या प्रश्नाचं उत्तर तो पोपट देत होता. आणि त्याच्यामुळं कृष्णदेवराय यांना तो पोपट खूप आवडायचा. त्यांनी त्या पोपटाची देखभाल करण्यासाठी एक नोकर ठेवला होता. फक्त पोपटाकडे लक्ष द्यायचं, दुसरं काही करायचं नाही त्या नोकरांनी. पण त्यांना सांगितलं होतं कृष्णदेवराय यांनी की कधी जर या पोपटाला काय झालं, त्याच्या मृत्यूची बातमी जर तू मला दिलीस तर मी तुला फाशीची शिक्षा देणार. त्याच्यामुळं नोकर बिचारा त्याची काळजी घेत होता पोपटाची. कधी काय त्याला होणार नाही याची तो काळजी घेत होता. एवढा काळजी की त्याला अजिबात त्रास होणार नाही याची तो दक्षता घेत होता. पण एवढं करूनही एक दिवशी तो पोपट मेला. काय झाला? पोपट मेला. आता पोपट मेल्यानंतर जो नोकर होता तो थरथर कापायला लागला. आता जर मी महाराजांना जाऊन सांगितलं की तुमचा आवडता पोपट मेला तर ते मला काय करतील? फासावर देतील. बरोबर की नाही? मला फासावर देतील. त्याच्यामुळं तो नोकर घाबरला आणि त्याला समजत नव्हतं आता काय करायचं. आणि मग तो विचार करत असताना त्याला अचानक तेनालीरामांची आठवण आली आणि तो धावतच गेला तेनालीरामांकडे. तेनालीरामांना सांगितलं की असं झालंय, पोपट मेलाय आता, आणि ही जर बातमी मी महाराजांना सांगितली तर ते मला फाशीची शिक्षा देतील. तेनालीने सांगितलं तू घाबरू नकोस, मीच काहीतरी करतो. आणि मग तेनाली महाराजांजवळ गेला आणि महाराज आपला पोपट आपला पोपट असं तेनालीरामन बोलू लागला. अरे काय झालं पोपटाला? महाराज विचारायला लागले. काय झालं पोपटाला? व्यवस्थित का नाही बोलत? सांग ना काय झालं नक्की पोपटाला. पण तेनालीरामन पुन्हा म्हणाला आपला पोपट आपला पोपट. अरे सांग ना पुढं काय झालं पोपटाला. आणि मग त्यानं सांगितलं की आपला पोपट आता बोलतच नाही, बिलकुल चूप झाला आहे. काही खात नाही, काही पित नाही, पंखसुद्धा हलवत नाही. फक्त डोळ्यांनी वरती बघत राहतो पण डोळेसुद्धा हलवत नाही, हलतसुद्धा नाही. असं त्यानं महाराजांना सांगितलं. महाराजांना सांगितल्यानंतर महाराज धावतच गेले पोपटाला बघायला. आणि मग बघितल्यानंतर त्याने बघितलं की पोपटाचे प्राणच गेलेले आहेत. आणि मग ते गडबडत तेनालीरामांना म्हणाले तू एवढं सगळं महाभारत सांगितलंस, मग सरळ का नाही सांगितलंस की पोपट मेला? तेनालीरामांना काय बोलले ते, अरे तू एवढं मोठं महाभारत सांगितलंस की तो बोलत नाही, तो काही खात नाही, तो काही पित नाही, पंख हलवत नाही, फक्त वरती डोळे करून बसलेला आहे पण डोळेसुद्धा हलवत नाही, त्याचे डोळे देखील हलत नाहीत. एवढं सगळं सांगितलंस, मग असं डायरेक्ट का नाही सांगितलंस की बाबा पोपट मेला? आणि मग तेनालीरामांना सांगितलं की तुम्ही नोकराला काय सांगितलं होतं की जर तू मला पोपटाची मृत्यूची बातमी दिलीस तर मी तुला काय देईन? काय देईल तुला? फाशी देणार. मग एवढ्याला तो नोकर काय झाला असता? फासावर गेला असता. जर तुम्ही नोकराने येऊन सांगितलं असतं बाबा पोपट मेला तर एवढ्याला त्याला फासावर दिला असतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. आणि एवढं बोलल्यानंतर महाराज जे होते ते खुश झाले तेनालीरामांवर. कारण नकलत का होईना पण
एका निरपराध नोकराचा जीव त्यांनी वाचवला होता. कारण खरोखरच जर तो नोकर महाराजांना सांगायला आला असता बाबा पोपट मेला, तर महाराजांनी त्याला फाशीची शिक्षा दिली असती, बरोबर की नाही. आणि म्हणून महाराज खुश झाले. त्यांनी एका नोकराचा जीव वाचवला तेनालीरामांनी त्याच्या हुशारीनं. त्याच्यामुळं महाराज त्याच्यावर खुश झाले. समजली गोष्ट? आवडली तुम्हाला गोष्ट? नक्की मला सांगा. पोपटाला सांभाळण्याची जबाबदारी कोणाला दिली होती? नोकराला दिली होती. बरोबर. हां, पोपटाची काळजी घेऊनही शेवटी तो पोपट काय केला रे? मेला. बरोबर आहे. मला सांगा, नोकरानं कोणाची मदत घेतली आपला स्वतःचा जीव वाचावा म्हणून? तेनालीरामांची. समजली गोष्ट? ओके.